मोबाईलपासून लोक म्हणतात की मला मोबाईलशिवाय मी 10 मिनटं किंवा 1 तास वगैरे नाही राहू शकत. आम्ही इथं अनुभवलं, आम्ही 15 दिवस राहिलो बिना मोबाईलचं. तर मोबाईलच जीवन नाही. तर मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी पण वाईट पण आहेत. पण एक शिकवून इथं एक डिसिप्लिन मेंटेन होती की टायमावर उठणे, टायमावर तुम्ही योगा पण केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर सुदृढ होईल. आणि तुम्हाला चिंतन वर्ग म्हणजे आपल्या भारत देशाबद्दल, अखंड भारताबद्दल माहिती मिळाली. नमस्कार, माझं नाव जितेंद्र शार्दूल आहे. मी नाशिक येथून आलेलो आहे आणि मी एक प्रोफेशनल किक बॉक्सिंग मार्शल आर्टिस्ट कोच आहे. सध्या मी एका स्कूलमध्ये नाशिक या अशोका युनिव्हर्सिटी स्कूलमध्ये जॉब करत आहे. मला या शिबिराबद्दल किंवा गुरुकुलाबद्दल ही सोशल मीडियावर माहिती मिळाली. गेल्या मी 2 वर्षापासून प्रयत्न करत होतो की मला शिबिरमध्ये मला प्रवेश मिळावा. पण काही डेट्स गेल्यानंतर मला ते भरण्यात उशीर झाला. यावर्षी मी प्रयत्न केला की लवकर ॲडमिशन व्हावं आणि मला शिकायला मिळावं. माझा शिकण्यामागे उद्देश असा आहे की बऱ्याच ठिकाणी अजून जी युद्धकला आहे, प्राचीन युद्धकला, ती नाही आहे. आणि मी स्वतः मार्शल आर्टिस्ट असल्यामुळे मला आवड आहे ह्या आपल्या कॉम्बॅट गेमची. तर याच्याने वेपन वगैरे म्हणजे जे आपल्याला तलवार, दांडपट्टा, भाला हे जे शिकवलं आहे, हे याची ज्ञान कोणालाच नाही अजून. म्हणजे ठराविक ठिकाणी आहे, पण बाकी शहर खेडेगाव याच्यात नाही आहे. तर आता माझ्या क्लासचे विद्यार्थी काही आहेत, त्यांना जर शिकवायचं म्हटलं तर मला आज स्वतःला आधी भक्कम व्हावं लागेल. स्वतःला ते शिक्षण अनुग्रहण करून मग मी त्यांना शिकू शकतो. तर ह्या गुरुकुलाबद्दल तर वातावरण जे आहे हे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. सुख शांती वगैरे चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मोबाईलपासून लोक म्हणतात की मला मोबाईलशिवाय मी 10 मिनटं किंवा 1 तास वगैरे नाही राहू शकत. आम्ही इथं अनुभवलं, आम्ही 15 दिवस राहिलो बिना मोबाईलचं. तर मोबाईलच जीवन नाही. तर मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी पण वाईट पण आहेत. पण एक शिकवून इथं एक डिसिप्लिन मेंटेन होती की टायमावर उठणे, टायमावर तुम्ही योगा पण केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर सुदृढ होईल. आणि तुम्हाला चिंतन वर्ग म्हणजे आपल्या भारत देशाबद्दल, अखंड भारताबद्दल माहिती मिळाली. स्वातंत्र्यवीरांनी जे आपल्या प्राणाची आहुती दिलेली, त्यांनी का आहुती दिली, जेणेकरून पुढची पिढी सुख आणि समृद्धीने जगावं. म्हणून त्या क्रांतिकारक जसे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे ह्या महात्मा लोकांची माहिती देण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःसाठी न लढता यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी लढले. ते लढले म्हणून आज आपण व्यवस्थित या जगात वावरते. तरी पण आपला भारत हा अजून अजून आपल्या हक्काचं म्हणजे जसं हक्काचं पाहिजे आपलंच माहिती, आपले सगळं माहिती म्हणजे आपलाच पैसा वगैरे सगळं या गोष्टीसाठी आपल्याला इथं प्रेरित केलं जातं. आणि प्रेरित करणं म्हटल्यानंतर की आपल्याला अनुभव तो एक म्हणतो ना, एक टच अनुभव, हृदयातून टच अनुभव तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ह्या गुरुकुलातून शिकल्यानंतर मी पण माझ्या गावी जाईल, तिथंही मी मुलांना प्रोत्साहित करेल की तुम्ही ही युद्धकला शिका. त्याच्याकरून तुम्हाला शस्त्र आणि शास्त्रसुद्धा शिकवलं जातं. म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर श्लोक वगैरे म्हणत नाही, काहीच नाही. फक्त येणं जाणं, कसं तरी एक जीवन जगतायत फक्त. महत्त्वाचं आपण जीवन कसं जगलं पाहिजे हे या गुरुकुलामधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे.